नमस्कार, मी अमोल जोशी. चौफेर महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवसातली पहिली महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून. महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच ठाकरे कुटुंबांच्या भेटीगाठीचा सिलसिला वाढलेला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची आज 6व्यांदा भेट झाली. राज ठाकरे आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमाराला उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यासोबत आईसह पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि नातवासह मातोश्री निवासस्थानी ते दाखल झाले. मातोश्री निवासस्थानी झालेली भेट ही केवळ कौटुंबिक असल्याचं राज ठाकरेंनी मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरच स्पष्ट केलं. मात्र या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता आहे. गेल्या वेळी राऊतांच्या नातवाच्या बारशानिमित्त राज आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. बीकेसीतील कार्यक्रमात हा कार्यक्रम संपून राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरेंसह मातोश्रीवर गेले. या भेटीमध्ये 5 पालिका निवडणुका एकत्र लढण्याचं निश्चित झाल्याची चर्चा होती. त्यातच आजच्या भेटीतही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवारी राज ठाकरे मविया नेत्यांसह निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय. त्यामुळे या भेटीवरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. सोबतच ठाकरे बंधू एकत्र आल्यावर राज ठाकरे मवियात येणार की वेगळं समीकरण तयार होणार यावरही मंथन झालं असण्याची शक्यता आहे. तर गेल्या 3 महिन्यामध्ये 6 वेळा ठाकरे बंधू एकत्र आलेत. कधी कधी या भेटीगाठी झाल्यात, पाहूया. बघा, या 6 भेटीगाठींची ही 6 दृश्य. 5 जुलैला पहिल्यांदा ठाकरे बंधू एकत्र आले. वरळीच्या डोममध्ये मराठी विजय मेळावा त्यांनी साजरा केला. 27 जुलैला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर 27 ऑगस्टला बरोबर 1 महिन्यांनी गणपतीच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले. त्यानंतर 10 सप्टेंबरला पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या आईच्या भेटीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले. 5 ऑक्टोबरला बीकेसीतील कार्यक्रमामध्ये राऊतांच्या नातवाच्या बारशाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र आले. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा जेवणाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याचं चित्र होतं. बोलण्यासाठी या दिवस भरला. हो, दिवस भरला ना तुमचा. लागा कामाला. महापालिकेच्या कसल्या महापालिकेच्या? आई आहे बरोबर. थोडं समजून घ्या. दरम्यान ठाकरे बंधूंच्या भेटीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे, पाहूया. गेल्या रविवारी 5 महत्त्वाच्या महानगरपालिकांबाबत चर्चा झाली अशी माहिती संजय राऊतांनी दिली होती. आजच्या बैठकीमध्ये इतर महानगरपालिकांबाबत खलबतं झाली असण्याची शक्यता आहे. 14 तारखेला मविया निवडणूक आयोगाला भेटणार आहे. त्याबाबत देखील रणनीती ठरली असण्याची शक्यता आहे. मवियामध्ये राज ठाकरेंना सहभागी करून घेण्याबाबत देखील मंथन झालेलं असू शकतं. तर राज ठाकरेंच्या या भेटीवर राजकीय नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात, पाहूया. नक्कीच 2 कुटुंब जर एकत्र येत असतील आणि ती पण अनेक वर्षांनी, तर जसं आपण सांगितलं की उत्तम असा योग असतो. चांगली गोष्ट आहे. आणि हे मराठी वारसावरचे संस्कार आहेत, हे महाराष्ट्रावरचे संस्कार आहेत. आणि नक्कीच आज महाराष्ट्राला बरं वाटलं असेल की 2 भावांची जी ताटाटूट झाली होती ही कौटुंबिक कारणाने का होईना, परंतु ते एकत्र आले, अख्खं कुटुंब एकत्र आले. त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना व्हायला काही हरकत नाही. चांगला आहे. उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत. शेवटी या राज्याची, देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे. दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे. परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे. आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे. यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये.